देवा तुझा विसरण भावा गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी न लागे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोना समर्थ जेने केला पुरुषार्थ शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा मंगल भावना हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा भगवंताकडे तुकाराम महाराज दान मागतात. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रातस्मरणीय वैकुंठवासी भाऊबाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा कार्यक्रम चालत आलेला आहे. तेव्हा याही वर्षी देखील या ठिकाणी जे काही भगवान बाबा सेवा मंडळ आहे हे अति दक्ष मंडळ आहे, तत्पर मंडळ आहे की ज्या मंडळाला अति आवड आहे आणि म्हणूनच दरवर्षी या कार्यक्रमाला उत्साही असं स्वरूप असतं.
तेव्हा याही वर्षी देखील मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम होत असून आजची नामसप्ताहातील अंतिम सेवा आहे, म्हणजे रात्रीची. उद्या काल्याचं कीर्तन होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. तेव्हा आजच्या प्रसंगाला सेवेसाठी, चिंतनासाठी निवड केलेला अभंग सर्वांच्या परिचितच काय, पण शक्यतो सर्वांच्या पाठातील असेल. नसेल पूर्ण पण एकही चरण पाठ असेल, आणि एकही चरण पाठ नसेल तर मग त्याला काय करा, डायरेक्ट उचला. आता मी बोलत नाही, अभंग आहे सर्वांच्या प्रेमाचा आणि सर्वांच्या नेमाचा, असा उत्कृष्ट अभंग आहे. या अभंगातून जे काही मागणी करत आहेत ते कोण आहेत, आणि ज्या देवाकडे मागणी करत आहे तो देव कोण आहे, आणि जे काही दान मागत आहेत त्या दानाचं श्रेष्ठत्व काय, स्वरूप काय. तर या ठिकाणी जे दान मागतात ते सगळ्या संतांचे संत आहेत. ज्या देवाकडे दान मागतात तो सगळ्या देवांचा देव आहे, आणि जे काही दान मागत आहे ते सगळ्या दानामध्ये उत्तम असं दान आहे. या ठिकाणी बरेच काही कलाकार मंडळी आहे, त्यामध्ये गायक मंडळी आहे, वादक मंडळी आहे, आणि इतर काही देखील कलाकार मंडळी आहे, भजनी मंडळ आहे. त्यामध्ये आपले मृदंग वादक शिवान महाराज आहेत. त्याचप्रमाणे भागवत महाराज आहेत, सानप महाराज आहेत. गायन विशारद बबन महाराज, नामदेव महाराज आणि भगवान बाबा यांच्या नावाने आनंदी क्षेत्रामध्ये जी संस्था, असे विद्यार्थी मंडळी या ठिकाणी आहेत. मोठा गोड कार्यक्रम आहे. दरवर्षी या कार्यक्रमाला चांगल्या परीने लोक येत आहेत, आणि अशा कार्यक्रमात मध्ये ज्यांचं मार्गदर्शन आहे असे भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री, आणि त्याप्रमाणे 8 दिवस अगदी इथं राहून तत्परतेने सगळी सेवा करतात असे आपले तुकाराम महाराज लाट आहेत. आणि जे काही सेवा मंडळ आहे हे देखील रात्रंदिवस जीवाचं रान करणार आहे. तर सर्वांच्या प्रयत्नातून इथं सुंदर असं भाऊबाबांचं उत्कृष्ट मंदिर झालेलं आहे, आणि सगळे काही कार्यक्रम या ठिकाणी दर महिन्याला होत असतात, आणि वार्षिक हा सप्ताह या ठिकाणी अशा परीने साजरा केला जातो. अशा नवसप्ताहामध्ये आजची अंतिम सेवा रात्रीची ही मला प्राप्त झालेली आहे. तेव्हा ही सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या पाठातील आहे. त्यांच्या निमित्ताने कार्यक्रम चालू आहे, त्या निमित्ताने थोडंफार बोलणं अगदी अगत्याचं आहे. तर भाऊ बाबांचं जीवन हे अगदी सुंदर जीवन आहे की ज्या जीवनामध्ये खडतर असे बरेच काही प्रसंग आले,
आणि तिथून हे दोन्ही संत पार पडले गेले. या दोन्ही संतांनी उत्कृष्ट साधना केली, फार मोठं तप केलं, फार मोठं पाठांतर केलं आणि यांना गुरुस्थान देखील फार मोलाचं मिळालं, फार मोलाचं की त्याला तोड नाही जोड नाही. ते नाव म्हणजे व्यंकट स्वामी महाराज. आणि व्यंकट स्वामीचं गुरुस्थान म्हणजे सद्गुरु जोग महाराज, की ज्यांना ज्ञानेश्वर माऊलींचा प्रत्यक्ष साक्षात्कार होता आणि माऊलींचा आशीर्वाद म्हणून त्यांना एवढं करता आलं. साधन महाराज फार कमी शिकले होते, पण पहिला अर्थ गाथ्याचा जोग महाराजांनी केलाय. सगळ्या अभंगाची निवड प्रथम जोग महाराजांनी केली. की संत पर कोणते, नाम पर कोणते, पंढरी पर कोणते, हे का सोपं होते. पण अर्थ लावणं फार कठीण आहे. ते देखील काम महाराजांनीच केले आणि संस्था निर्माण केली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या संस्थेचे विद्यार्थी कीर्तनकार तयार झाले. आजपर्यंत हजारो कीर्तनकार होऊन गेले. त्यामध्ये आरंभाचे म्हणजे संस्था नंतर सुरू झाली. भाऊबाबांना यांनी घडवलं आणि त्यांच्या परिसरामध्ये त्यांना पाठवलं आणि त्याच समय जोग मार्गाने संस्था सुरू केली. या संस्थेच्या अंतर्गतच हे दोन्ही संत आहेत, भावना भाऊ महाराज आणि भगवान महाराज. विठ्ठल संस्थेमध्ये मोठमोठे कीर्तनकार तयार झाले. आता ते कीर्तन काही काळ वर्ष होऊन गेले. त्यामध्ये भीमसिंग महाराज असतील, गोरक्षनाथ महाराज असतील, नारायण महाराज असतील, असे थोर संत या संस्थेतून निघून गेले. त्यामध्ये नामदेव शास्त्री असतील, रामराव घोक महाराज असतील, विठ्ठल महाराज, गैनाथ गडकर असतील, असे बरेच कीर्तनकार या संस्थेमध्ये गेलेले आहेत. जोग महाराज संस्थेचे पूर्ण महाराष्ट्रावर उपकार आहेत. विठ्ठला तेव्हा भाऊबाबांचं जीवन म्हणजे कसं की सूर्यासारखं जीवन भाऊंचं आणि चंद्रासारखं जीवन बाबांचं. चंद्रासारखं शीतल जीवन भगवान बाबा आणि सूर्यासारखं प्रखर जीवन म्हणजे संत वामन भाऊ महाराज. तर या दोन्ही संतांनी अति कष्ट घेऊन हा समाज घडवला. अनेक दुर्जनाचे त्यांनी सज्जन केले, अनेक मानवाचे त्यांनी देव केले, सर्वांना संदेश दिला, प्रत्येक गावामध्ये गेले, मुक्काम केला आणि त्यांना मार्गदर्शन केले. आता अलीकडच्या संतांना फार सोपं झालं. यांना आता एवढं कष्ट घेण्याची गरज या दोन्ही संतांच्या जीवनामध्ये बरेच काही चमत्कार झाले. पैकी भावांचं जीवन अतिशापादपी होत. त्यांच्याकडे राग होता, पण चुकलं तर राग, न चुकलं तर ते तसं काही करत नाही. सांगूनही ऐकत नसेल तर मग शापवाणी होती आणि चांगलं केलं तर मला आशीर्वाद होता. आशीर्वादाचं काम सुख देणं आहे आणि शापाचं काम दुःख देणं आहे. विठ्ठला
साहेबांचं चरित्र पहा, त्याच्यामध्ये तुमचं सगळं काही वर्णन आलेलं आहे. कुठं कुठं चमत्कार झाले, काय काय केलं, हे सगळं चरित्रामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून सर्वांनी चरित्र संग्रहित करा. फार लोकांनी चरित्र केले, भरपूर आहेत. त्यामध्ये आपले लाड महाराज आहेत. देगा देवा तुझा विसर भावा, गुण गाईना बळी हेचे माझे सर्व होती. या अभंगातून महाराज जीवाला दान मागत नाही, तर सगळ्या देवांचा देव अशा देवाकडे तुकाराम महाराज दान मागत आहेत. परंतु मागतात हा शब्द काढल्यानंतर आपण सर्वांना आश्चर्य वाटेल की जेवढे महाराष्ट्रामध्ये संत आहेत, या सगळ्या संतांमध्ये अगदी त्यागाचं जीवन, वैराग्याचे जीवन म्हणजे कोण होते? तुकाराम महाराज. मग असं त्यागाचं जीवन असताना महाराज देवाकडे कसं काय मागतात? पण महाराज जे मागणं करतात ते संसाराचं नव्हे, मागणं जे करत आहे ते परमार्थाचंच आहे. विठ्ठला मरी जाओ मांगो नाही, मरी जाओ मांगो नाही, आपण तळके काज परमार्थ के कारणे मोहिना विलाज. माणसाने स्वतःसाठी मागू नये, पण परमार्थासाठी मागितल्या शिवाय राहू नये. आणि शिवाय देवाकडे मागण्याचा अधिकार कोणाचा? भलत्याचा नव्हे. जो जीवनामध्ये काहीच करत नाही, परमार्थ करत नाही, नाम घेत नाही, सेवा करत नाही, ज्याच्या जीवनामध्ये वारी नाही, तीर्थयात्रा नाही, काहीच नाही, नित्यनेम नाही, ज्याचं जीवन सेवा रहित आहे, नाम रहित आहे, भक्ती रहित आहे, अशाने देवाकडे कधी मागूच नाही. कुठला नकरिता सेवा मागतो मुशारा, नकरिता सेवा मागतो मुशारा, सेवा मागतो मुशारा, नकरिता सेवा मागतो करिता सेवा मागतो मुशारा, तया फजित खोरा लाज नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज त्याची लाज काढतात. जो बिलकुल जीवनामध्ये काही करतच नाही, सेवाहीन आहे, तर त्याने अजिबात देवाकडे मागणं करू नये. आणि कोणी कोणाकडे मागावं याचं काही शास्त्र आहे. पत्नीने मागावं पण कोणाला? पतीलाच मागावं. मुलाने मागावं पण कोणाला? आई बापालाच मागावं. पतिव्रतेने मागावं कोणाला? आपल्या पतिदेवालाच. तसं भक्ताने मागावं कोणाला? देवालाच मागावं, भक्ताला मागू नये. तुकाराम महाराजांचं जीवन आहे, भक्त जीवन आहे, म्हणून ते देवाला मागतात. आणि शिवाय देवाचा आग्रह म्हणून मागतात. देवाचा आग्रह तरी का झाला? कारण तुकाराम महाराजांनी एवढी सेवा करून ठेवली की तिचं वजन भगवंताला झालं. फार सेवा केली, फार ऋण झालं. आणि शक्यतो माणसाने कोणाचं ऋण ठेवू नये. नाही व्याज देता आलं तर कमी कमी मुद्दल तरी देऊन टाकावं. एवढं जरी केलं तर फार केलं. कारण
घेतो न सुटेने देता. ऋण हे फेडावंच लागतं, नाहीतर कोणता तरी जन्म घेऊन त्याच्या घरी राहून त्याचं ते ऋण फेडावंच लागेल. ऋण देखील जास्त मग वाढलं जातं. लवकर माणसाने ऋण फेडावं. एखादा रोग झाला तर पटकन त्याला औषध घेऊन नष्ट करावं, नाहीतर रोग फार वाढला जातो. तसंच ऋणाचं आहे. आपण फार दिवस ठेवलं तर आणखी त्याची किंमत वाढते, ऋण वाढलं जातं. तर महाराजांनी जे काही सेवा केली, अखंड नामचिंतन केलं, घरदार सोडलं, दिवसभर डोंगर, नंतर रात्री आलं घरी, केलं जेवण, गेले कीर्तनाला. त्यांची आवडीचं गाव म्हणजे लोगाव होतं तुकाराम महाराज. कारण तिथं 7 त्यांची टाळकरी होते, म्हणजे शिष्य होते. एकंदर 14 टाळकरी त्यांची झाली. त्यामध्ये शक्यतो म्हणतात ब्राह्मण 7 होते आणि इतर जातीची 7 होती. संसाराकडे सगळं दुर्लक्ष केलं. आरंभी संसार केला, मन लावून ध्यान ठेवून केला. पुढे चढून पत्नी वारली, मुलगाही गेला, संसाराचा दिवाळा निघाला, पश्चाताप झाला. नंतर दुसरं लग्न केलं जिजाबाई. ही गळवे घराण्यातील मुलगी होती, पुण्याची होती. पुन्हा तिथं काय बोलणं, श्रीमंत घरची मुलगी होती. पण तुकाराम महाराजची अशी अवस्था पाहून तिला देखील फार भोगळ आला. महाराजांनी आपला जो नामचिंतनाचा व्यवसाय तो मात्र बंद केला नाही. तुटकाची वेना तुटक्याची तारा, तुटक्याची वेना तुटक्याची तारा, तुटक्याची तारा. तो अभंग फार जुना आहे. आरामाला तोच मी पाठ केला होता. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, पंढरीची जातो बेरामदा, बेरामदा, पंढरीची जातो बेरामदा, बेरामदा. तुटकाची विना तुटकाची तारा, तुटकाची तारा, तुटकाची विना तुटकाची तारा. हा माझ्या जीवनातील पहिला अनुभव आहे. क्षेपक बरं का, पण आणि त्याची चाल देखील हीच आहे. विठ्ठला आमचं गाव जन्मभूमी. आमचे चुलत त्यांना बाबा त्यांनी आवाज ऐकला आणि मला आळंदीला घेऊन 74 साली 1974 आणि 75 पासून कोर्स सुरू केला जो महाराष्ट्र संस्थेचा, तो 78 पर्यंत असा. तेव्हा पहिला अभंग मला हे सांगायचं की माझ्या जीवनातील क्षेपक असेल पण पहिला अभंग आणि पहिली चाली. विठ्ठला फारच मोठा अभंग आहे, पण आता पाठ व्हायला असेल कोणाकडे तरी मला सांगत. चौकी माझ्या बहिणी नांदते सुखाने, नांदते सुखाने, चौकी माझ्या बहिणी नांदते सुखाने, नांदते सुखाने. माझे कर्म कोठे ओढवले, ओढवले, माझे कर्म कोठे ओढवले, ओढवले. तुटकाची विना तुटकाची तारा, तुटकाची तारा, तुटकाची विना तुटकाची तारा, तुटकाची तारा. तर जिजाबाईने सगळा संसार सांभाळून घेतला आणि म्हणून तुकाराम महाराजचा परमार्थ चांगला झाला, देव साध्य झाला. पांडुरंग अगोदर जिजाबाईला भेटला, दर्शन अगोदर जिजाबाईला, नंतर तुकाराम महाराज. कारण देवाने त्यांना आपल्या भक्ताची सेवा जिजाबाई करत आहे.
मग पहिलं दर्शन केलं दिलं, नंतर दर्शन तुकाराम महाराजांना झालं. विठ्ठला नंतर असं वैराग्य निर्माण झालं की त्याला तोड नाही, जोड नाही. पुन्हा संसाराला स्पर्श केला नाही, कशात मन लावलं नाही. सगळं संसार जिजाबाईने करून घेतला. यांनी दिवसभर साधना करावी, रात्री घरी यावं, जेवण करावं, कुठंतरी कीर्तनासाठी जावं. त्यांच्या कीर्तनाचं नेहमीच्या गावामध्ये गाव सध्या तिथं विमानतळ आहे. असं अशा प्रकारे त्यांनी जीवन पूर्ण देवाला वाहून घेतलं. नामचिंतन देवाचं फार केलं. नामचिंतन करणं देखील फार मोठं परमार्थाचं अंग आहे. अशी सेवा घडल्यामुळे ते रोज सगळं भगवंतावर झालं. आणि म्हणून भगवंताकडे तुकाराम महाराज जावं लागली वारीच्या निमित्ताने. ज्या वेळेला जावं लागले, दर्शन घेऊ लागले, त्या प्रसंगी भगवंताचा आग्रह महाराजांना होऊ लागला की काहीतरी मागा. भगवान म्हटले, पण महाराजांचा नेहमीचा नकाराचा पाडा की देवा तुमचं काही नको. म्हणे तुझी नलगेद सोडी हरी आहे आवडी दर्शनाची. की देवा तुमचं आम्हाला काहीच नको. तुमचं दर्शन झालं की आमचं पोट भरलं, तुमचं नको काही. पण एक प्रसंग असा अति आग्रह देवाचा झाला. शेवटी महाराजांनी देखील विचार केला, कदाचित आपल्याकडून देवाचा अनादर होऊ नये. एवढा मोठा जगाचा चालक मालक आपल्याला विनंती करत आहे, आग्रह धरत आहे. आणि मग तुकाराम महाराज देवाकडे असं म्हणतात की देवा तुला जर द्यायचं असेल तर तुझा आग्रह मान. तुला द्यायचं असेल तर काय दे.
हे पहिलं चरण आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा. हे देवा मला हे दान द्या. त्या दानाचं स्वरूप कोणतं आहे? तुझा विसर न भावा. तर देवा तुमचा मला विसर पडू देऊ नका. आता विसर पडणं हे काम कोणाचं? देवाचं का आपलं? विसर पडणं न पडणं हे आपापल्या बुद्धीचा धर्म आहे. तो हा प्रकार म्हणजे कसा? तर आपलंच काम दुसऱ्याला होता आहे का नाही? आपला धर्म आहे, आपण ती आठवण करायची नाही. पण महाराज आपलं आपलं काम देवाकडे सांगतात. देवाकडेच का सांगतात? तर हे मन विचित्र आहे. याला विसरण्याची सवय आहे. हे विसरतं म्हणून तुकार महाराज सांगतात तेवढं काम तुम्ही आमचं सांभाळा. हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा. तर तुमचा मला विसर पडता कामा नाही. हेच मला दान द्या. दानाचे प्रकार अनेक आहेत. गोदान, भूदान, नेत्रदान, रक्तदान, प्राणदान, मंदिरदान, मूर्तिदान, वस्त्रदान, अर्थदान, तीरदान, अश्वदान, हस्तिदान, कन्यादान, शेवटतो घ्या मतदान. दान बरेच आहेत. पैकी तुकाराम महाराज देवाकडे मतदान मागत नाही, कन्यादान मागत नाही, वस्त्रदान मागत नाही, पैसादान मागत नाही. कोणतं? तुझा विसर सकारात्मक सांगतात. अर्थात इतर मला नको आहे, मला हेच पाहिजे. चकार काय दाखवतो? एकाचा स्वीकार आणि इतरांचा त्याग. तेव्हा तुम्ही जर देण्यास समर्थ असाल, देवाकडे काय नाही, देवाकडे सगळं आहे. जसं मागाशी म्हटलं पुन्हा तिथं काय होणं, तसं ज्याची पत्नी मंडळी ज्याची लक्ष्मी आहे त्याच्याकडे काय कमी आहे? विठ्ठला मला बाकी नको आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा. तुमचा विसर मला पडू देऊ नका. तुमच्यामध्ये नेमका कोणता तुमच्या नामाचा, तुमच्या रूपाचा, तुमच्या सामर्थ्याचा बिलकुल मला विसर पडू देऊ नका. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवली या तुळशीहार गडाचे तेव्हा तुमच्या सुंदर रूपाचा आणि सुंदर नामाचा मला विसर पडू देऊ नका. जर पडला तर तुमचा विसरले त्या थोड झाली, त्यामध्ये माझी फार मोठी हानी होणार आहे. एवढं काम करा, मला विसरून देऊ नका तुम्हाला. विठ्ठला देवाकडे वस्तूरूपाने दान मागत नाही, स्मरणाचं दान मागतात, आठवणीचं दान मागतात. देवा तुमचा आठवणारा द्या. हेचे दान देवा देवा तुझा विसर न भावा. तेव्हा भगवान म्हटले
मला थोडा लवकर व्रत घ्यायचे, कारण तुमचे जेवण राहिलेत नाही तू बरंच लांब आता 10 वाजून गेले. तर मी आता सांगतो तुम्हाला 10:30 पर्यंत आपलं कीर्तन, कारण पंक्ती वगैरे. तर तेव्हा भगवान म्हटलं ठीक महाराज, मी तुम्हाला जर माझ्या नामाचा, माझ्या रूपाचा, माझ्या सामर्थ्याचा जर तुम्हाला सदा सर्व आठवण ठेवला तर तुम्ही काय करा मग? गुण गाईना वडी आजचा कार्यक्रम झटपट आहे लांबवायचा नाही. असं गुणगायीना बडी हेची माझी सर्व जोडी. तर महाराज म्हणतात देवा तुमचे गुण मी गाणार. गुण गायीना आवडी का गुळ खाईना आवडी? तर गुण गायीना आवडी. कुणाला महत्व आहे? गुणाला महत्व आहे, देवाच्या नामाला महत्व आहे, देवाच्या सेवेला महत्व आहे, देवाच्या भक्तीला महत्व आहे, देवाच्या प्रत्येक क्रियेला महत्व आहे. विठ्ठला अनंत अनंत देवाचे अनंत गुण आहेत. त्या अनंत गुणामध्ये देवाचे काही ठराविक गुण आहेत. माऊली म्हणतात ऐका, इकडं लक्ष द्या. ऐका यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण बरे वसते जेत, म्हणून तो भगवंत. देवाकडे अनंत गुण जरी असले त्यामध्ये ठराविक गुण, यश नावाचा गुण आहे, अवतारी आहे, ज्ञान आहे, ऐश्वर्य आहे, असे जे 6 गुण आहेत त्या गुणाच्या बद्दल बोलतात की देवा जे जे गुण आहेत ते मी गातो आहे, पण काय करावं माझं मन समाधान होत नाही. धनी ना पोरे गुण गाता, धनी ना पोरे तर अनिल परिगुण गाता रूप दृष्टी न्याहाळीता. देवाचे गुण अनंत आहेत. जसं गुणाला महत्व तसं नामाला महत्व, जसं नामाला महत्व तसं गुणाला महत्व. आणि म्हणून या कलियुगामध्ये नाही कलिकार मायोग नाही कलिकार मायोग एका आधार राम असं गुण गायीना आवडी. जे तुमचे गुण आहेत ते मी आवडीने गाणार. परमार्थामध्ये आवड असावी, देवाची कोणती क्रिया असो त्यामध्ये आवड असावी. कीर्तन असेल तर आवडत असावी, प्रवचन असेल तर आवडत असावी, हरिपाठ असेल तर आवडत असावी, सप्ताहातील कोणतं कार्य असेल तर ते आवडत असावे. आवडीला फार महत्व आहे. आवडत नसेल तर मग ते सगळं फुकट जाणार नाही, पण टक्केवारी कमी पडेल जरा. आवड असेल तर 100% त्याला फळ मिळतं. आवड असावी, प्रेम असावं. कर्मामध्ये भावनेला महत्व आहे. भावनेने कोणतंही कार्य करा
त्याला फलप्राप्ती आहे. त्याला महाराजचा एक अभंग आहे ना, भावे करावे भजन भावे दावे पंढरीशी, भावे करावे भजन, भावे करा नामस्मरण, भावे दावे पंढरीशी. तर प्रत्येक ठिकाणी भावना असावी, प्रेम असावं, आवड असावी. तसं महाराज होतात की जेव्हा मी तुमचे गुण गाणार पण असे बरोबर नव्हे, गुण गायन आवडी आणि हिची माझे सर्व गुण, हीच माझ्या जीवनातील खरी जोड, हेच माझ्या जीवनातील खरं सार आहे. तेव्हा भगवान म्हटले, ठीक महाराज, जर मी माझ्या जीवनामध्ये तुमचा असं खेळ आठवत ठेवला तर आणखी तुमचं काय इच्छित आहे तर ते इच्छित महाराज म्हणते, मुक्ती झाला संपदा संपदा संत संग रे सदा. तर देव म्हटले असावेत की तुम्हाला संपत्ती देतो, मुक्ती देतो, पण महाराज म्हणतात की देवा संपत्ती नको, मुक्ती नको, साऱ्या जगाची इच्छा हीच आहे की आपल्या जीवनामध्ये संपत्ती मिळावी. संपत्ती सर्वांना आपल्या जीवनाचं सार घेत आहे, पण महाराज म्हणतात ते नको. आनंद प्राप्त करून देणारी जी मुक्ती आहे, मुक्ती म्हणजे शेवटला कळस आहे. मुक्ती भाग्याला मिळत नाही, खाण्याची मुक्ती मिळते पण मुक्ती नाही मिळत. मुक्तीचे प्रकार चार सांगितले, सर्वकथा, समीपता, स्वरूपता, सायुज्यता अशी मुक्तीचे चार प्रकार आहेत. सर्वकथा मुक्ती म्हणजे देवाच्या लोकांमध्ये देव कुठं राहतो, वैकुंठात राहतो. अशा वैकुंठात आपण जाणं, वैकुंठात जाऊन राहणं सर्वकथा मुक्ती आहे. अगदी देवाच्या जवळ जाऊन राहणं ही समीपता मुक्ती आहे. आणि देवाचं जसं रूप आहे तसं रूप आपल्याला प्राप्त होणं ही स्वरूपता मुक्ती आहे. आणि प्रत्यक्ष देवच होऊन जाणं ही साहित्यता मुक्ती आहे. एकतर वैकुंठच मिळणं फार अवघड आहे, आलं का लक्षात? फार दुर्मिळ आहे. ते मिळतं पण कधी तप केलं तर. वैकुंठा जावया तपाचे सायास, वैकुंठा
वैकुंठा जावयात पादे सायाच वैकुंठा जावयात पादे सायाच लागे दीवाना शंकर पदरू लागे दीवाना शंकर लागे दीवाना शंकर दया कुंठरी के भाव पधारो दया कुंठरी के भाव पधारो दया कुंठरी के भाव तपाची गरज नाही, काही सहाय्य घेण्याची गरज नाही. भगवान म्हणतात मी तुम्हाला असंच देऊन टाकतो वैकुंठ देखील तुझी मुक्ती देतो. पण महाराज म्हणतात नको तुमची मुक्ती, नको तुमची संपत्ती. कारण संपत्तीच्या अंगी देखील बरेच दोष आहेत. सहजासहजी संपत्ती प्राप्त करणं फार अवघड आहे. कष्टाची संपत्ती एखाद्या माणसाकडे असते. काही माणसाकडे कष्टाची संपत्ती असते. कष्टाचं कधी चांगलं असतं, फुकटचं कधी परवडत नसतं. म्हणून देवाच्या कृपेने कष्टाच्या अंगाने आलेलं हे कधीच आपल्याला म्हणजे सुख देत. ते फुकट प्राप्तीने आलं, लबाडीने आलं ते आपल्याला दुःख देत असतं. विठ्ठला मुक्ती आणि संपदा संत संपदी सदा. तर या दोन गोष्टी नको, संपत्ती नको, मुक्ती नको आणि द्यायचं असेल तर हे मला द्या. संत संगती सदा. संताची संगती फार महत्वाची संगती आहे. या संगतीमध्ये सुख असतं, इतरांच्या संगतीमध्ये दुःख असतं. कारण संत हे भगवंताचे प्राणप्रिय असतात. यांना जर आपण यांची सेवा केली, यांच्या नामचिंतन केलं तर आपलं बरंच काही होऊन जात असतं. म्हणून संताला सोडायचं नसतं, बाकीला धरायचं नसतं, संताचा आशीर्वाद घ्यायचा असतो. पालक लक्षात तुका म्हणे ते हे आशीर्वाद जाईल तो छेडी नका. काय म्हणतात काय संताचं, काय संताचं काय मिळतं आपल्याला, काय मिळतं आपल्याला सुख, समाधान, शांती, आनंद हा संताकडे आणि देवाकडे. विठ्ठला जगाकडे फक्त वस्तू आहेत, विषय आहेत, डेकोरेशन आहे, परंतु ज्याला खरं सुख म्हणतात ते सुख विषयाच्या अंगामध्ये नसतं. सुख हे संताकडे, सुख आहे देवाकडे. देवाला सोडू नका, संताला सोडू नका आणि माई कशाला धरू नका. विठ्ठला कामापुरतं करा, तुमच्या पिढी पुरतं करा, 17 पिढीचं काम करू नका. काम करत राहा, खर्च करत राहा. नाही धनाचा संग्रह केला तर तिथं धोका निश्चित होतो. कारण लक्ष्मीच काही चांगली नाही. विठ्ठला देवाला धरून राहा. जे माणसं देवाला धरून राहतात लक्ष्मी त्यांच्याकडे घरी राहते. आणि जे केवळ लक्ष्मीला धरून राहतात देवाला चुकून पाहत नाही, चुकून कीर्तन नाही, काही नाही. मग अशा लक्ष्मी कोप करत असते. काही कारण करून लक्ष्मी त्याला सोडून जाते. विठ्ठला आणि मग दुःख लक्ष्मी आणि सुख लक्ष्मी. सुख लक्ष्मी देवाला धरल्यामुळे आणि दुःख लक्ष्मी संसाराला धरल्यामुळे. असं देवाला सोडू नका, बाकी विषयाला धरू नका. तुमच्या वाटेला जे कर्म आलं ते टाळू नका. आईवडिलांची सेवा केल्या विना राहू नका, पत्नीने पती सेवा केल्या विना राहू नका. ज्याच्या वाटेला जे कर्म आलं त्याने ते प्रामाणिकपणे करावं, त्याला काही कमी होत नसतं. विठ्ठला नरके मुक्ती आणि संपदा संत संगती. संताची संगती फार महत्वाची. दुर्जनाची संगती महत्वाची नसते. दुर्जनाची संगती दुःखातच घालवते, ती सुख देत नाही. कप होण की जय दुर्जन संगा, कप होण की जय दुर्जन संगा. पाप बढ़ावत धर्म नसावत, पाप बढ़ावत
धर्म नसामत हृदय त्यात उमंग कबहुन केले दुर्जन संग कबहुन केले दुर्जन संग दुर्जनाची संगती नको नाही सज्जनाची करा सज्जनाची संगती दुर्जनाची संगती दुर्जनाची संगती बांधली संताची संगती चांगली सज्जनाची संगती चांगली आहे वाईट माणसाची संगती करू नका बाईने बाईची संगती करायची नाही माणसाने वाईट पुरुषाची संगती करायची कधी संगती करताना चांगलीची करा कारण जशी संगत तशी पंगत डावळ्याचे तरी कवळा बांधला वाम नाही पण गुण लागला काही माणसं दिसताना चांगले दिसतात पण ते संगतीने बिघडतात आणि ते संगतीने नष्ट होतात भगवान म्हटले कोणाला म्हटले तू काल मारला पास का हो काल दिला तुम्ही एवढं जरी दिलं तुमच्या नामाचा आठव ठेवला आणि संतांची संगती दिली मग तुम्ही मला खुशाल गर्भवासाला घातलं तरी चालेल तुकामाने गर्भवासी तुकामाने